हाय हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. मला तुम्हाला थंडी आता खूप आहे सध्या. आणि थंडी असल्यामुळे कसं होतं की आपण म्हणजे घरगुती उपाय करायला तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही निश्चित करा. पण घरगुती उपाय पण भरपूर आहेत आणि मला आज एक सुचवायचं आहे तुम्हाला की शक्यतो थंडीमध्ये साबण वापरू नये. साबण वापरल्यामुळे आपल्या म्हणजे त्याच्यात जे केमिकल्स असतात त्याच्यामुळे आपल्या स्किनमधले जे काही सिबम म्हणजे जे ऑइल आहे, नॅचरल ऑइल, ते सगळं जातं. त्यामुळे साबण वापरू नये. कोमट पाण्याने म्हणजे जर तुम्हाला गरम पाणी वाटत असेल की आपल्याला म्हणजे काही लोकांना सवय असते की गरम गरम पाण्याने आंघोळ करायची. गरम पाणी तुम्ही घेतलं म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल हातापायावर, पण शक्यतो हातापायावर पण घेऊ नये. पण चेहऱ्यासाठी गरम पाणी अजिबात वापरू नका. चेहऱ्याला अगदी कोमट पाण्याने चेहरा धुवा. आणि चेहरा धुतला म्हणजे तुम्ही आता एक हे तयार करून ठेवू शकता. म्हणजे मी तुम्हाला आता सांगते, बघा तुम्हाला शक्य असेल तर मसुराची डाळ रोज रोज भिजवून दुधामध्ये रोज भिजवून रोजच्या रोज वाटून ती जर तुम्ही चेहऱ्याला लावलीत तर प्रतिम आहे. तुमच्या चेहऱ्यावर डाग राहणार नाहीत, तुमचा चेहरा काळवंडलेला दिसणार नाही, तुमची स्किन ग्लो करेल, तुम्हाला डेड स्किन राहणार नाही, सगळं सगळं छान होईल. निरशा दुधात, निरसं म्हणजे जे न तापवलेलं दूध असतं, अशा दुधामध्ये तुम्ही मसुराची डाळ जर म्हणजे पीठ करून ठेवलं त्या डाळीचं, तर असं मसुराच्या डाळीचं पीठ तुम्ही टाका. पण मसुराच्या डाळीचं पीठ करताना एक लक्षात ठेवा की जर तुम्ही 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं तर 2 चमचे मसुराच्या डाळीचं पीठ घ्या. डाळीचं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि 2 चमचे मसुराच्या डाळीचं पीठ असं मिक्स करून ठेवा. त्याच्यामध्ये शक्य असेल तुम्हाला तर थोडी चंदन पावडर टाका. प्युअर चंदन पावडर मिळाली तर टाका. प्युअर आजकाल मिळत नाही म्हणून मग लाकडाचा भुस्सा असतो, त्याला थोडासा वास असतो. पण प्युअर मिळत नसेल तर टाकू नका. पूर्वीच्या काळी आम्ही सहाणेवर चंदन उगाळून ते चंदनाचं जो यायचं देवाला आपण लावतो ते आम्ही घ्यायचो चेहऱ्याला लावायला. आता तेवढी सहाण आणि ते चंदनाचं खोड वगैरे नसतं. मग प्युअर जर चंदनाची पावडर मिळाली तुम्हाला तर थोडी त्याच्यात टाका आणि असं सगळं मिक्स करून ठेवा. आणि हे सगळं कच्च्या दुधामध्ये भिजवून तुम्ही रोजच्या रोज चेहऱ्याला अंगाला लावू शकता. हे छान स्क्रबर पण होऊ शकतं आणि तुम्हाला म्हणजे असं साबण वगैरे वापरायची गरज नाही. आणि तुमचं अंग पण स्वच्छ होतं. तुमचे पोर्स जे असतात म्हणजे छिद्र असतात शरीरावरची, ती पण सगळी त्याच्यावरची घाण जाऊन ते मोकळे होतात. हे झालं एक म्हणजे आपला घरगुती उपाय म्हणून हे करू शकता तुम्ही. साबण वापरायच्या ऐवजी रोजच्या रोज साबण लावू नका. किंवा बॉडी लोशन वगैरे काहीही आपण लावलं तरी त्याच्यामध्ये केमिकल्स हे असतातच, हे लक्षात ठेवा. जरी तुम्ही किती भारी भारी वापरलं तरी त्याच्यामध्ये केमिकल्स हे असतातच. त्यामुळे हा साधा आणि घरगुती उपाय खूप छान आहे. काहीही याला त्रास नाही. एकदा तुम्ही करून ठेवा, एका डबीमध्ये घालून ठेवा. रोजच्या रोज त्यातलं घ्यायचं, दूध घालायचं, भिजवायचं, आंघोळीला जायच्या आधी हे तयार करायचं. आणि चेहऱ्याला मी म्हणजे आंघोळीला जायच्या आधी चेहऱ्याला एक 5 मिनटं लावून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा पाण्याचा हात घेऊन किंवा चेहऱ्यावर असं पाणी मारायचं आणि असं स्क्रब करत 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 ते काढायचं. म्हणजे स्क्रब म्हणजे असं घासायचं नाही, असं राऊंड 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 असं 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 करत चेहऱ्यावरचं काढायचं आणि कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. हे झालं आपलं म्हणजे चेहऱ्याला तुम्ही हे लावा असं म्हणजे साबण लावू नका आणि हे लावा. दुसरं म्हणजे एक मॉइश्चरायझर तुम्हाला लावायलाच पाहिजे. थंडी असो, उन्हाळा असो, काही असो. मॉइश्चरायझरमुळे काय होतं, मागे मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे. मॉइश्चरायझर लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या चेहऱ्यातला स्किनमधला जो ओलावा आहे आपल्या शरीरामधले, आंघोळ केल्यावर आपलं शरीर ओलं होतं आणि मग त्याच्यानंतर जो ओलावा आहे तो टिकून राहण्यासाठी, मॉइश्चर तसंच राहण्यास, स्किनमधला ओलावा तसाच राहण्यासाठी, मॉइश्चर तसंच राहण्यासाठी त्याच्यावर आपण एक मॉइश्चरायझर क्रीम लावायचं असतं. आता सगळ्या शरीराला लावणं शक्य नाही, पण चेहऱ्याला लावा, गळ्याला लावा. कारण का, तुम्ही आंघोळ केली बाथरूममध्ये की बाथरूममध्ये ठेवता येणं शक्य असेल तर ठेवा, नसेल तर आंघोळ करून बाहेर आलात की लगेच पहिलं काम आहे मॉइश्चरायझर लावा. कारण त्याच्यावर आंघोळ करून आल्यावर
जर आपल्या चेहऱ्यावर घाण धूळ बसली आणि मग त्याच्यावर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर त्याचा एवढा परिणाम होणार नाही. म्हणून स्किनची चेहरा ओला असताना तुम्ही मॉइश्चरायझर लावा. आणि मॉइश्चरायझर लावल्यामुळे स्किनवर असा एक लेअर तयार होतो आणि जे बाहेरची धूळ घाण जे काय असेल ती त्याच्यावर राहते, म्हणजे डायरेक्ट आपल्या स्किनला लागत नाही. आणि आपल्या चेहऱ्यात म्हणजे शरीराच्या आतमध्ये जे सिबम जे नॅचरल ऑइल असतं ते तसंच राहतं आणि त्याच्यावर धूळ घाण बसत नाही. जेव्हा आपण चेहरा धुवून टाकतो तेव्हा वरची घाण हे मॉइश्चरायझर सकट निघून जाते. त्यामुळे मॉइश्चरायझर लावा. आणि मला तुम्हाला खास करून सांगायचं आहे, हे कुठची जाहिरात नाही आहे, हे मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, माझ्या स्किन स्पेशालिस्टने सांगितलं होतं. हे ॲक्वा सॉफ्ट म्हणून मॉइश्चरायझर क्रीम आहे, हे तुम्ही वापरून बघा. हे खूप छान आहे, अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्या म्हणजे ते लावलंत ना की तुम्हाला समजेल. ह्याच्यातली छोटी ट्यूब पण येते, ती पण तुम्ही घेऊन बघा, ती वापरून बघा अगोदर तुम्हाला कसं वाटतं. पण खूप छान आहे, स्किन खूप छान राहते, ग्लो करते जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर. जर तुम्ही कधी आंघोळ करून आलात, इकडे तिकडे हिंडलात, सगळं झालं, तुमचे कपडे वगैरे घालून झाले, बाहेर आलात, त्याच्यानंतर तुम्ही इकडे तिकडे काही कामं केली आणि नंतर मॉइश्चरायझर लावलं तर त्याचा इफेक्ट एवढा येणार नाही. तुम्ही आंघोळ करून आल्या आल्या बाहेर पहिलं मॉइश्चरायझर लावायचं. तसंच मला दुसरं एक सांगायचं आहे की थंडीसाठी हे मॉइश्चरायझर क्रीम आहे, तर हे थंडीसाठी खूप चांगलं आहे. कारण मॉइश्चरायझर क्रीम हे थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे मॉइश्चरायझर क्रीम हे थंडीसाठी चांगलं आहे. कारण त्याच्यात ऑइल खूप म्हणजे असं तेलकट लागतं हाताला, तर हे थंडीसाठी चांगलं आहे. आणि उन्हाळ्यासाठी जर म्हणजे उन्हाळ्यात जर आपल्याला घाम येतो, त्वचा तेलकट दिसते, त्यामुळे उन्हाळ्यासाठी हे ॲक्वासॉफ्टचं मॉइश्चरायझर लोशन आहे. तर हे लोशन तुम्हाला उन्हाळ्यासाठी चांगलं आहे. तर उन्हाळा आला तर तुम्ही हे लोशन आणा आणि थंडीमध्ये मात्र हे क्रीम वापरलेलं चांगलं आहे. किंवा ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी म्हणजे नेहमीच सगळ्याच ऋतूमध्ये हे वापरलं तरी छान आहे. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी उन्हाळ्यामध्ये हे लोशन वापरा. हे वापरून नक्की बघा आणि सांगितलं आहे त्या पद्धतीने लावा, बघा खूप फरक पडतो स्किनमध्ये, चेहऱ्यामध्ये खूप फरक पडतो. आणि मला दुसरं एक सांगायचं आहे, आता हे तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहीत नाही, की रोजच्या रोज म्हणजे सगळ्यांचं असं समज असतो की रोजच्या रोज ना अंगाला कसा कसा साबण लावला आणि आंघोळ केली की आपल्याला असं वाटतं नाही स्वच्छ झालं अंग किंवा आहे. हां, आता रोज धूळ घाणीमध्ये जे लोक जात आहेत त्यांना काही गोष्टी ह्या कराव्या लागतात. पण हे जे आपण हे आहे उठणं आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही रोजच्या रोज अंगाला लावून जर तुम्ही आंघोळ केली तर पूर्ण तुमची घाण पण निघून जाते. आणि ह्याच्यात कुठचेही केमिकल्स नाही. निरसं दूध घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो राहतो, तुमचा चेहरा स्वच्छ होतो. मुळात निरसं दूध म्हणजे दूध हेच हे आहे. निरसं दूध हे क्लिन्झिंग इफेक्ट देतं, त्यामुळे तुमचा चेहरा क्लीन होतो. स्किनवरची तुमची छिद्र घाण धूळ निघून जाते, छिद्र क्लीन होतात, मोकळी होतात. आणि त्याच्यावर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर त्याचा चांगला इफेक्ट येतो. करून बघा थंडीच्या दिवसात. प्लीज कृपा करून म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी साबण लावू नका. साबणामुळे आपल्या शरीरातलं जे मूळ ऑइल असतं, सिबम जे असतं ते ऑइल त्याच्या केमिकल्समुळे हळूहळू कमी व्हायला लागतं आणि स्किन आपली ड्राय पडायला लागते. ड्राय स्किन पडली की लवकर तुम्हाला रिंकल्स यायला लागतात, सगळे प्रॉब्लेम यायला लागतात. त्यामुळे स्किन ड्राय पडू नये म्हणून शक्यतो थोडक्यात पण घरगुती अशी काळजी घेतली तर तुमची स्किन खूप छान राहील. धन्यवाद. मला तुम्हाला ह्या क्रीमची अजून एक गोष्ट म्हणजे सांगायचं आहे, मी काय केलं ते सांगायचं आहे. हे क्रीम तसं खूप महाग असतं. हे क्रीमची ही मोठी बॉटल आहे, 500 रुपयाची आहे, म्हणजे 494 का 95 रुपयाची ही बाटली ट्यूब आहे. तर काय होतं, आपण क्रीम संपलं की आपण असं ठोकतो, हातावर जेवढं येईल तेवढं घेतो किंवा इथून आपण असं दाबत 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 जातो आणि मग ते क्रीम घेतो. पण हे आजकालचं ना हे प्लॅस्टिक खूप वेगळं असतं, आपण इथे दाबलं ना तरी ते असं फुगत फुगत जातं, म्हणजे असं येत नाही पूर्ण. तर मग मला असं एकदम असं अचानक मला असं वाटलं की आपण ही प्लॅस्टिक तर हे आहे म्हणजे काय म्हणतात, कात्रीने कापलं जाईल असं प्लॅस्टिक आहे, सॉफ्ट आहे. तर म्हटलं का कापून बघू नये, म्हणून मी सहज म्हणून माझ्या मनात आलं म्हणून मी हे
वरचं त्याचं हे जे असं असं असतं, हे बघा हे असं असं आहे, पॅक आहे इथून ना, तसं हे वरचं जे होतं, ही ट्यूब मोठी होती, तर ते वरचं मी हे एवढं हे बघा कापून काढलं. तर हे वरचं कापून काढलं आणि मी मागे बघितलं, मला वाटलं आता दाबून घेतलं त्यामुळे क्रीम नसेल, पण ह्याच्यात पण खूप क्रीम होतं. म्हणजे ह्यातलं क्रीम मला जवळजवळ 1-2 दिवस व्यवस्थित लावता आलं. त्याच्यानंतर वरती हे जी ट्यूब होती ह्याला पण खूप क्रीम चिकटलेलं होतं प्लॅस्टिकला, ते पण मी काढून लावलं. आणि त्याच्यानंतर माझं बोट जाईना आतमध्ये. मग आता बोट जाईना, कारण ते असं एवढं उंच होतं त्यामुळे माझं बोट जात नव्हतं. मग मी वरचं क्रीम काढल्यामुळे मी हे परत ह्याला इथून कापून टाकलं आणि ते फेकून दिलं. आणि आता इथे आतमध्ये क्रीम आहे, ह्याच्या माझं बोट जातं हे व्यवस्थित क्रीम आहे आतमध्ये. आणि अजून मला 8 दिवस पुरेल एवढं क्रीम आतमध्ये आहे. आणि असं आपण हे असंच फेकून दिलं असतं काय, ते कचऱ्यात गेलं असतं, कचऱ्याबरोबर गेलं असतं ते क्रीम, तसंच राहिलं असतं. म्हणजे मला 20 ते 25 दिवस पुरेल एवढं क्रीम त्याच्यामध्ये आहे. म्हणजे होतं, मी आता लावले, आता 8 दिवस अजून पुरेल मला. त्याच्यानंतर हे कापलेलं होतं वरचं, तर मला सहज वाटलं की हे कापलेलं आहे, हे ह्याच्यात घालून बघावं, म्हणून मी हे ह्याच्यात असं घालून ह्याला पॅक करून रोज घेते. ह्याला घेऊन झालं की असं पॅक करते. हे बघा परत हे बंद होऊन जातं व्यवस्थित. आणि जर अगदीच काही वाटत असेल तर अशी आपल्याकडे एक क्लिप असेल तुमच्याकडे, तर अशी क्लिप घ्यायची आणि त्याला अशी लावून टाकायची. हे बघा आता हे पूर्ण पॅक होऊन जातं, ह्याच्या आतमध्ये काही जाऊ शकत नाही. क्रीम वाळत नाही, कारण वारा लागत नाही ह्याला, त्यामुळे क्रीम वाळत पण नाही. क्रीम तसंच छान राहतं आतमध्ये. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा हे वरचं झाकण काढून आपण क्रीम वापरायचं, परत बंद करून ठेवून द्यायचं. मग असं मला तरी असं वाटतं की एवढं जर महागाचं क्रीम आपण आणतो तर आपण मग असंच का फेकून द्यावं. म्हणजे ह्याच्या अगोदर मी पण फेकूनच देत होते. मग आता मला असं वाटतं की ह्याच्या अगोदर आपण किती क्रीम वाया घालवलं. तर तुम्ही पण बघा, तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल, काही जणांना आवडतं, काही जणांना वेळ नसतो, किंवा काही जणांना असं करायला नाही आवडत, त्यांनी नका करू. पण ज्यांना आवडत असेल त्यांनी हे करून बघा, कारण ह्याच्यामुळे आपलं 1 महिन्याचं क्रीम आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं, ते आपण असंच फेकून देणार असतो. त्यामुळे एवढं महागाचं जर आणायचं असेल तर त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पटलं तर करा, नाही पटलं तर जाऊन दे. धन्यवाद.